मुंबईनंतर आता कोल्हापूरमध्ये सुद्धा कोरोनाचा शिरकाव झाला असल्याचं आपण बघतोय। बघा, बातमी मोठी आहे कारण कोल्हापूरमध्ये कोरोनाचे 3 रुग्ण जे आहेत ते आता आढळलेले आहेत। कोरोनाचा शिरकाव कोल्हापूरमध्ये झालेला आहे। 3 जणांना कोरोनाची लागण झालेली आहे। बघतोय आपण पुन्हा एकदा कोरोनानं डोकं वर काढण्यास सुरुवात केली। अधिकची अपडेट आमचे प्रतिनिधी रणजित माजगावकर देत आहे। रणजित, 3 रुग्ण कोल्हापूरमध्ये आढळलेले आहेत। हे रुग्ण कुठे त्यांनी बाहेर यावेळेस प्रवास केलेला होता का किंवा कोणाच्या संपर्कात आले होते का, काय माहिती? मुंबईनंतर कोल्हापुरामध्ये आता कोरोना रुग्णांची संख्या दिसू लागलेली आहे। प्रशासनाने साधारण 3 रुग्ण असल्याची माहिती दिलेली आहे। यामध्ये 83 वर्षाच्या वृद्धांना एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाली होती। त्यांच्यावर 12 मे रोजी कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता। त्यानंतर त्यांच्यावर उपचार घरीच करण्यात आलेत आणि त्यातून ते बरे झालेले आहेत। तसंच पुणे जिल्ह्यातील एका 40 वर्षीय महिलेलाही कोरोनाची लागण झाली असून त्यांचा अहवाल देखील पॉझिटिव्ह आलेला आहे। त्यांच्यावर खासगी रुग्णालयामध्ये कोल्हापुरामध्ये उपचार सुरू आहे। तर शावडी तालुक्यातील एका 40 वर्षीय महिलेला देखील कोरोनाची लागण झालेली आहे आणि तिचा अहवाल सुद्धा पॉझिटिव्ह आलेला आहे। या सर्वांची प्रकृती सुधारलेली आहे। चिंतेची सध्या परिस्थिती नसली तरी काळजी घेण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनाने केलेलं आहे। निश्चितच धन्यवाद रणजित दिलेल्या सर्व सविस्तर अपडेट्ससाठी। तर कोल्हापूरमध्ये कोरोनानं शिरकाव केलाय। 3 जणांना कोरोनाची लागण झालेली आहे। कोल्हापूरमध्ये कोरोना आता डोकं वर काढतोय।